आपल्याला आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी ठेवावी लागतं. आपला संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करते. आपले विचार बदला, आयुष्य नक्कीच बदलेल. नमस्कार, मी तृप्ती. लग्नानंतर अभ्यास करणे हे खूप अवघड असतं. कारण घरातील लोकांचा विचार, घरची परिस्थिती, नवरा बायको यांच्यातील समतोल, एकमेकांचे विचार आणि यामध्ये फसलेलं आपलं करिअर, या सगळ्यांचा विचार करून घेतलेला निर्णय म्हणजे लग्नानंतरचं करिअर. आपल्या स्टडीमध्ये खूप मोठा ब्रेक येतो. काही कारणास्तव द्यावं लागतं, कारण प्रत्येकाच्या घरी प्रत्येक स्त्री सारखं तिच्या मनासारखं वातावरण तसं नसतं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये आपला स्टडीमध्ये खूप मोठा गॅप येतो. आपल्याला काही करिअर करायचं म्हटलं की आपल्या स्टडीमध्ये खूप मोठा गॅप येतो आणि परत याची भरपाई भरून काढल्यानंतर आपलं परत एकदा स्वतःला रिस्टार्ट करतो. वय वाढलेलं असतं आणि वेळ आपल्याकडे खूप कमी असतो. तर अशा वेळेस आपल्याला गरज असते ती म्हणजे आपल्या स्टडी प्लॅनची. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपला स्टडी प्लॅन हे करायलाच पाहिजे. सकाळी लवकर उठणे, अभ्यास करणे. आपण दररोज म्हणतो की आज मी सकाळी लवकर उठते आणि रोज अभ्यास करते, रोज सकाळी उठते. माझंसुद्धा असंच व्हायचं. सुरुवातीला मलासुद्धा झोप यायची, खूप थकून जायची. घरच्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या, 2 मुलं, त्यातला त्या मोठा मुलगा, शाळेचा लहान मुलगा, खूप सारं अवघड असायचं. ते मध्ये काही वेळेस असं झालं आहे की बरंसुद्धा नसायचं, कारण कामाचा खूप तणाव असतो. पण आपल्या स्वप्नाच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नसतं. म्हणून आपण आपला फिक्स टाईम करायचाच असतो. तसं पाहिलं तर गृहिणीसाठी फिक्स टाईम नसतोच, पण तरीसुद्धा आपल्याला आपला फिक्स टाईम बनवावं लागतं. माझा फिक्स टाईम आहे सकाळी 4 ते सकाळी 6:30 पर्यंत माझं फिक्स शेड्यूल आहे की मी ह्या शेड्यूलला मी काम म्हणजे अभ्यास करतेच करते. दुपारचा माझा फिक्स शेड्यूल नाही आहे, कारण मी बनवू शकत नाही, कारण मला छोटं बाळ आहे. जसा त्याचा मूड असेल बाळाचा तसं मला स्टडी करावं लागतं आणि तसा प्लॅन मला तयार करावं लागतं. तो झोपेल तेव्हाच मी काहीतरी करू शकते. मी माझे कामं बाजूला ठेवते आणि मी माझा अभ्यास करते, कारण मला नंतर त्याच्याबरोबर वेळ स्पेंड करायचा असतो, तो मला ते शक्यच नसतं. पण काही माझ्या अशा सखी मैत्रिणी आहेत की त्यांचा फिक्स टाईम बनवू शकते, तर त्यांनी करावंच. मुलांना कधी शिकवायचं, त्यांचा अभ्यास कधी घ्यायचा, किती वेळ घ्यायचा, कोणाला किती वेळ द्यायचा, कोणत्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, कोणत्या व्यक्तीला किती वेळ द्यायचा, हे ज्याची त्यांनी ठरवायचं असतं, हे आपण ठरवायचं असतो. कारण आपल्याला आपलं टाईम मॅनेजमेंट, आपलं फिक्स टाईम, आपलं शेड्यूल आपल्याला बनवायचं असतं. एक महत्त्वाचं म्हणजे वाचलेल्या वेळेत आपल्याला अभ्यास करायचा तर आहेतच. वाचलेला जो आपल्याकडे वेळ आहे, शिल्लक वेळ आहे, त्याच्यात आपल्याला अभ्यास तो करायचाच आहे. पण आपल्याकडे कामं करूनसुद्धा आपण जे कामं करतो त्याच्यातून सुद्धा आपल्याला वेळ वाचवायचा आहे. वी हॅव टू सेव्ह अवर टाईम्स. कारण आपल्याकडे आधीच सांगितलेलं आहे मी, 35 नंतर आपण स्टडी करतो आहे, त्यामध्ये बराचसा गॅपसुद्धा आलेला आहे आणि त्यानंतर आपण गॅप आल्यानंतरही आपण स्टडीचा करिअरचा विचार करतो आहे. तर आपल्याला वेळेचं खूप महत्त्व आहे. खूप वेळ कमी आहे आपल्याकडे आणि वेळ ही वाचवायलाच हवं. अभ्यास कसा करायचा आहे, अभ्यासासाठी कोणती वेळ सर्वोत्तम आहे, सगळ्यात चांगली वेळ अशी कोणती आहे, हे आपल्याला शोधावं लागेल. सर्वात आधी आपण कोणत्या वेळी अभ्यास करणे योग्य आहे, कोणती वेळ आपण काढू शकतो, याचासुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. अभ्यासाची योग्य वेळ निवडणे 2 गोष्टीवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या दिवसाचा दिनक्रम. आपला दिवसाचा जो दिवस आहे तो कशा प्रकारचा आहे, त्याची रचना कशी आहे, त्याच्यानुसार पहिला. आणि दुसरा वेळ म्हणजे असा की आपण जसं आपल्याला फिक्स टाईम आहे, तर फिक्स टाईमाला तर जेव्हा सवडती वेळ आहे तर या वेळेमध्ये आम्ही अभ्यास करू शकते, तो दुसरा वेळ. यानी कसं आहे ना, क्रोनोबायोलॉजीनुसार मानवी शरीराची जी कामगिरी आहे ते आपल्या DNA शी निगडीत आहे. यानी
ती आपल्या ज्या अंदरची घड्याळ असते, जैविक घड्याळ आहे, त्या जैविक घड्याळावर आपली शरीराची रचना केलेली आहे. आपल्या शरीरामध्ये सुद्धा एक घड्याळ असते. ती आपल्याला भूक, तहान, झोप याची जाणीव करून देत असते. सकाळी अभ्यास करणे हे गृहिणीसाठी सर्वोत्तम उपाय आहे आणि मी सुद्धा करते. मला अनुभव आहे त्याचावाला. कारण माझं दिवसभर जेवढा अभ्यास माझा होत नाही तेवढा माझं दिवसभर मी किती 10 वेळा जरी पुस्तक घेऊन बसले ना तरी माझा तेवढा अभ्यास होत नाही जेवढा मी सकाळी 2 तासात अभ्यास करू शकते. यानी खूप महत्त्वाचं आहे. सकाळचं वातावरण खूप फ्रेश असतं. सकाळी नैसर्गिक आपल्याला वातावरण मिळतं, फ्रेश वातावरण असतं. आपण सोशल मीडियाशी कनेक्ट नसतो. त्यातल्या त्यात कोणाचे कॉल्स नसतात, फोन नसतात. त्यातल्यानंतर गाडीचे साऊंड्स घराजवळच वगैरे ट्रॅफिक वगैरे राहतं, जे शहरी भागामध्ये राहतो तर साऊंड्स नसतात. हे खूप महत्त्वाचे असते ह्या गोष्टी. तर सकाळचं गृहिणीसाठी सर्वोत्तम बेस्ट टाईम आहे. मी माझा फिक्स शेड्यूल केलेला आहे की सकाळी मी नेहमी करतेच. कधी मी कितीही थकले आणि कितीही काही झालं तरी माझा सकाळचा टायमिंग मी बनवते. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने स्टडी प्लॅन करा आणि तुम्हीसुद्धा सक्सेस व्हा आणि खूप मेहनत करा, खूप अभ्यास करा. कारण आपल्याकडे वेळ खूप कमी असते आणि खूप 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 काही वाचायचं असतं, खूप 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 काही प्रयत्न करायचं असतं. कारण प्रयत्नाला यश येतंच हे नक्कीच आहे आणि प्रयत्न करायलाच पाहिजे. प्रत्येक प्रयत्न केलं नाही तर आपल्याला असं वाटणार नाही की नाही मी प्रयत्नच कधी केलेला नाही. तर चला तर तुम्हीसुद्धा छान राहा, आनंदात राहा आणि माझे छोटासा ब्लॉग आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि खूप मेहनत करा, अभ्यास करा आणि तुम्हाला जे तुम्ही तुमचं गोल आहे ते तुम्ही अचीव कराल अशी आशा करते. धन्यवाद.